नळाला पाणी आलं, मोटर लावलेली आहे बघा. जेवढे साहित्य पाणी आलं जे साडे येतं पाणी, त्यामुळे सगळं भरून ठेवायला लागतं. किती का भरते पाणी सगळं पूर्ण सगळे भरून ठेवले. ड्रम, हा ड्रम भरला, हा ड्रम भरला, हो हा एक भरला, हा एक भरला. भांड्याची कपाट आई घासते. अजून हे मांडलं, आता हे मांडू कुठं, आता हे मांडायला लागेल खाली. आता एवढीच भांडी राहील. मोटर लावली अशी. अंधार दिसतोय ना आता. तर भराभरी चालली आहे. तर तुम्हाला एक सांगायचं आहे बघा, हे आहे ना, तर हे मसाला वगैरे ठेवायचं आहे. तर मी काय केले माहिती आहे का, जे आईनं आमच्या ऑनलाईन मागितले 200 रुपयाचं, तर मी असं छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवते. हे असं एक हे काय माहिती जवस आहे, हे मागच्या टायमाला दाखव. तर तुम्हाला दाखवते मी काय काय ठेवले होतं. ह्याच्यामध्ये ना मोग आहे, म्हणजे मी असं थोडं थोडं ठेवलं आहे बरं का सामान. हे आमच्या याने ना ऑनलाईन मागवलेलं, का तिथं पण आहे ऑनलाईन मागवलेलं हे. तर काही ठेवलं नव्हतं, तर मी आत्ता ठेवते ह्याच्यामध्ये. तर एवढे भरून झाले, अजून एवढं भरायचे. हे शेंगदाणे, ही कसली डाळ काय माहिती नाही. इथं काळा घेवडा, इथं सांडगा आहे, हे मीठ आहे भरायचं, अजून बाकीचं सामान भरायचं आहे. त्याला असं भरून ठेवलं आहे. खोबरं, डाळ, बाजरी, चालले हळूहळू भरायचं. आणि इथं हे छोटे छोटे बरण्यांमध्ये असं भरलं आहे. आम्ही आले वाठारला बाजार करायला. आम्ही माझ्या भावाला कपडे घ्यायला आले. तर इथे म्हणजे आमच्या गावापासून 4 का 5 किलोमीटर वाठारा गाव आहे. तर तिथं बाजार भरतो. आणि तर म्हणजे कपडे वगैरे पण चांगले भेटतात. आम्ही घ्यायला आलो आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसलं आहे, प्रत्येकान दोघं बसले आतमध्ये. त्याची फिटिंग चालली आहे. शर्ट मोठं होतं ना, त्याचं फिटिंग चाललं आहे, करायचं. अजून बाजार करायच्या आधी कपडे घेतले नाही मी त्याची. आले बघा पेट्रोल पंपाच्या इथं. भाऊ गाडीमध्ये पेट्रोल भरते. थांबले आम्ही दोघे का. किती छान दिसते. सूर्य कसला भारी दिसते, पण मोबाईलमध्ये नीट दिसेना झालं आहे. सूर्य म्हणलं किती छान दिसते ना, मोबाईलमध्ये दिसेना नीट, एकदम लाल लाल लाल. भाव गेला मध्येच आम्ही कपडे घेतले, बाजार घेतला. आता घरी गेले दाखवते काय काय घेतले, काय काय नाही ते. व्हिडिओ बघा पूर्ण तेवढा माझा. आता गावाला आम्ही 6:30 वाजता आले. एवढं छान दिसते ना तिथं. सूर्य एकदम लाल लाल झाला, मस्त दिसते.
वडापाव आम्ही घेतलाच नाही, वडापाव घ्यायला पाहिजे होता. तिथनं देऊया ना, तिथं छान भेटतो. हो ना. बघू आता. पूर्ण हायवे सारखा रोड आहे ना, आमच्या गावाला जातो. बघा आत्ताच घरी आलोय, तिथं बसूया. नको, हा ही मळ खाव बरं. हां आत्ताच बघा घरी आलोय, बाजार आणलाय. दाखवते. आता हे कपडे आणलेत भावाला, लग्न आहे उद्या आमच्या इथं. हा एक शर्ट आणलाय, हा एक शर्ट आणलाय, एक पॅन्ट आणली. आणि बाजार नंतर दाखवते. इथं मटण आणले, अर्धा किलोच आणलं मटण. आणि हे काय काय आणले ते तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा म्हणजे समजेल काय काय आणले ते. तर बघा आत्ताशी सगळं काम झाले, सगळी साफसफाई झाली, अशी सगळी भांडी मांडले. तर अशी साफसफाई झाली सगळी, भांडी मांडलेत. इथे मी मटण बनवते, मॅरिनेट करून ठेवले. लसूण, आलं आणि कोथिंबीर. ह्याच्यामध्ये कांदा दिसते, अंधार दिसते सगळं. आत्ताशी झाले सगळं काम. आणि हे असं लावले बघा. तिथं घाणे अजून साफसफाई करायची. फ्रीज साफ नाही केला अजून. लय पसारा पडला अजून. संध्याकाळची 5 वाजलेली होती आणि आई आमची काय करत होती तर तुम्हाला दाखवते बघा तुम्ही. तर मिसरी घासत, म्हणजे मिसरी घासण्यासाठी मिसरी वाटत होती तिची. तर 5 वाजता मिसरी भाजत होती आणि आम्ही बसलेलो होतो दारात कुर्ती काढणे. आणि ह्या टायमिंगला ना गार हवा सुटते. 5 वाजता म्हणजे हवा सुटलेली असते, बरं वाटतं बाहेर बसायला. आणि आमची थोडी साफसफाई झाली, अजून थोडी करायची. भाजी काय काय आणली ती विसरलीच दाखवायची. तर आता ह्याच्यामध्ये नीट करून ठेवले भाजी. बघा काय गवारी, परत शेवग्याची शेंग. काल शुक्रवारचा बाजार असतो आमच्या इथं, म्हणजे 5 किलोमीटरवर गाव आहे वाठार म्हणून. हे सगळं नीट करून ठेवलं. मिरच्या, आलं, शेवग्याची शेंग, गवारी. ह्या पहिल्याच मिरच्या त्या. त्यामध्ये भेंडी दिसते, पावटाया. आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर बांधून ठेवली. आणि त्या पिशवीत पांढऱ्या आहेत ना टोमॅटो. तर एवढं आणलं बघा भाजी. दिवसभर काय ना काय वडापाव काय खायचा गरम सई ती खाल्लेली मी आता. तर रात्रीचे 8 वाजलेले होते आणि राहुल म्हणला की मी मॅगी बनवतो, म्हणजे माझा भाऊ. तर 3-4 पुढे आणलेले होते. तर ते सोडायचंच चाललेलं होतं पोरांचं. आणि आईनं असे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून ठेवलेली होती. तर माझा भाऊ बोलला की मी मॅगी बनवतो, मला काय दाखवायचं नाही त्याच्यामध्ये. म्हणलं नाही दाखवत, त्याला आवडत नाही मोबाईलमध्ये असं आलेलं. आणि पोरं बसलेली होती, त्यांना लई मज्जा वाटत होती आता मॅगी बनणार म्हणून.